ध्वजारोहण आणि नाराजीचं कारण हे जणू समीकरणच झालंय। आधी रायगडच्या ध्वजारोहणावरून नाराजी नाट्य रंगल्यानंतर आता नाशिकमध्येही ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानं त्यांना सध्या हालचाल करणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना ध्वजारोहणासाठी जाणं शक्य नव्हतं। त्यामुळेच ध्वजारोहणाची जबाबदारी भुजबळांवर दिली होती। आता भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा हे गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यासाठी जाणार आहेत। याबाबत शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। नाराजीच्या चर्चांवर भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहूया। मी नाराज वगैरे काही नव्हतो। मी सांगितलं मला गोंदियाला जाणं शक्य नाही, त्यामुळे त्यांनी माननीय लोढा यांना गोंदियाला ते पाठवतात। मी नाराज वगैरे काही नव्हतो। मी सांगितलं मला गोंदियाला जाणं शक्य नाही, त्यामुळे त्यांनी माननीय लोढा यांना गोंदियाला ते पाठवतात। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात आणि मंत्री बावनकुळे काय म्हणतात तेही पाहूया। खरंच आहे, भुजबळ साहेबांना गोंदियाला पाठवत आहे। एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे, ते बरोबर आहे तुमचं सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे, अगदी बरोबर आहे त्यांचं। आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे, खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा, अगदी बरोबर आहे। भुजबळ साहेबांनी नाशिकलाच केलं पाहिजे एजेंडावर। आता काय सांगायचं, छगन भुजबळ फार ज्येष्ठ नेते ते, खरं म्हणजे त्यांनी खूप सहन करतात असं मला वाटतं। त्यांनी एवढं सहन नाही केलं पाहिजे। काय कशा करता सहन करायचं त्यांनी एवढी अवहेलना शब्द वापरतो आपल्या या नेत्याची, नाशिकच्या नेत्याची एवढी अवहेलना तो सहन करतो, जनता नाही सहन करणार, त्यांनी नाही सहन केलं पाहिजे। हे झेंडा वंदनाकरता केलेली व्यवस्था असतं। आता रायगड आणि नाशिकला पालकमंत्री पदाचा तिढा आहे, तर हा सुटण्यापर्यंत पर्याय व्यवस्था आपण झेंडा वंदनाची करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्यात पाठवायचं असतं त्या जिल्ह्यात जावंच लागतं। मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार असतात, त्यामुळं अशा विषयात नाराजी व्यक्त करायची गरज नसतं। माननीय भुजबळ साहेबांनी त्यांना काही मुख्यमंत्र्यांशी बोलतील जे बोला असते, पण जेव्हा आपण राज्य म्हणून काम करतो तर मी सिंधुदुर्गमध्ये जावंच लागेल। राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र